अतिशय गंभीर प्रकरण आहे. पोलिसांना हे उघडकीस आणलेलं आहे आणि या अशा प्रकारच्या एका टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी जगावर आणि धर्मांतरण आणि लैंगिक शोषण केलं हे फारच धक्कादायक आहे. मी पोलिसांना त्या ठिकाणी एक प्रकारे त्याचे कौतुक करेल की अतिशय वेगानं कारवाई करून त्याचा पूर्ण पर्दाफाश हा त्यांनी केला. नाशिकमधील या प्रकरणाचे राजकीय वर्तुळ सुद्धा पडसाद उमटताना बघायला मिळतात. कुठे गेले ते अब्बू आदमी, कुठे गेले ते जितुद्दीन, का धोवाला बंद करून बसलेले आहेत, कुठे गेला तो हैदराबादचा, कुठे गेली तिची हिरवी पिल्लावळ महाराष्ट्रामधली, का बोलत नहीं कि ये अगर हमारे धर्म के बारे में अगर कुछ गलत करते होंगे तो इनको भी सजा मिलनी चाहिए, हमारे धर्म का कोई भी बदनामी नहीं करना चाहिए. या भूमिका हिम्मत असेल तर सरकार म्हणून तर आम्ही तुमच्या बरोबर आहेतच, पण एक हिंदू म्हणून पण आम्ही तुमच्या बरोबर उभे आहोत. हे जिहादी तुमचं काहीच वाकडं करू शकत नाही हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो. पण समाज म्हणून कधी आपण याबद्दल विचार करणार आहोत की नाही. काल जेव्हा त्या जिहाद्यांना कोर्टामध्ये आणलं गेलं तेव्हा 600 लोक जमले, 600 लोक. असं लक्षात आलं की ह्या मुलींना छेडछाड ही एका दिवसाची नाही तर अनेक महिन्यापासून वर्षापासून हे चालू होतं. अनेक प्रकरण एका मुलीबरोबर होत होतं तर अनेक मुली यात गुंतलेल्या होत्या आणि त्यांना नंतर त्यांच्याशी लग्न करणे किंवा त्यांचं धर्मांतर करणे हा सुद्धा एक त्यांचा प्रयत्न होता. म्हणून आता ह्या प्रकरणाला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलेले यासाठीची नेमणूक केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जे जे लोक आहेत त्याच्यावर आता ट्रॅप लावणं ही सरकारने आता प्राथमिक ठरवलेली आहे की आमचा धर्म वाढला पाहिजे. याचा हा कसला अट्टहास आहे, किती घाणेरडेपणा आहे. जबरदस्तीनं मांस खाऊ घालणं, हिंदू देवी देवतांचा अपमान करणं, छळ करणं, नको तिथं हात लावणं. आमच्या मुली IT कंपनीत कामाला जातात याचा अर्थ एसी असलेल्या चकचकीत धर्मांतराच्या या छावण्या नाहीत किंवा ही जेल देखील नाही. हा धर्मांतराचाच नुसता विषय नाहीये तर हा विषय इतका गंभीर आहे. या IT कंपन्यांमध्ये नेमकं चालतं तरी काय. पुढची बातमी आपण बघूया. इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांनी सुरू केलेलं अवरण उपोषण 4थ्या दिवशी स्थगित करण्यात आले.